अहिल्यानगरचा कालचा राडा सगळ्यांनी टी व्ही माध्यमांमध्ये पाहिला. खरं तर या राड्यावरती किंवा या कुस्तीच्या झालेल्या पंचांच्या निर्णयावरती आणि त्यानंतर राक्षे जे आपल्यासोबत आहेत पैलवान, त्यांच्यासोबत आपण आहोत. आत्ताच ते घरी आलेले आहेत. खरं तर कालचा जो काही प्रकार झाला उभ्या महाराष्ट्राने पाहिला, पंचांच्या चुका असतील किंवा तुमच्या चुका असतील, त्यानंतर जे काही घडलं पुढं त्यानंतर निर्णय देण्यात आला. तुम्हाला 3 वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे. नेमकी पुढची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? काय तुम्ही कुठं दाद मागणार आहात त्यावरती? ह्याकडे आता आम्ही कोर्टाकडे दाद मागणार आहे, परंतु त्यात आता दाखवलं की माझी चुकी. पण त्याआधी काय घडलं, आम्ही किती विनंती केली की तो व्हिडिओ दाखवा. कोचेसनी माझ्या तिथं जॉब मागितला होता आणि पंचांना सांगितलं होतं तुम्ही तो व्हिडिओ बघा, व्हिडिओ चेक करा आणि त्यानुसार तुम्ही निर्णय द्या. आम्ही वारंवार तिथे त्या ठिकाणी विनंती केली. त्या विनंतीला त्यांनी आम्हाला फेटाळून लावलं आणि आम्हाला गलिच्छ भाषेत तिथं बोललं गेलं आणि बोलल्यानंतर शिवीगाळ झाली तिथं खाली. त्या व्हिडिओमध्ये पण आहे एका शिवी देताना. मग त्या शिवी दिल्यावर त्यानुसार मग मी पुढचं पाऊल उचललं तिथं. काय एवढा उद्वेग होता? कारण आपण एखाद्या घटनेत सातत्याने अन्याय होत असतं, सातत्याने अन्याय होतं. जसं मी तुमच्या वडिलांशी गप्पा मारल्या त्यावेळेससुद्धा तेच जाणवलं. मागच्या काही काळामध्ये तुमच्यावरती सुद्धा अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय एकदम सगळा काल एकदम बाहेर आला का? त्यानंतर तुम्हाला तुमची ॲक्शन घडल्यानंतर रिॲक्शन आली का? मग आता वारंवार जर अन्याय होत असेल पाहिल्यावरती, जर तुम्ही जर तुम्ही खोटा निर्णय देत असेल आणि इतकी एवढे वर्ष जर पाहिलं जर मेहनत करीत असाल, तुम्ही जर तिथे एका मिनिटात जर संपून टाकत असाल तर त्याचा काय फायदा आहे ना? तुम्ही जो निर्णय आहे ना तो अचूक, तो जो निर्णय तो तुम्ही द्या ना. आणि त्या व्हिडिओमार्फत तुम्ही चेक करा बाबा की त्यात किती खरं आहे आणि किती खोटं आहे. पण तुम्ही ते ऐकायलाच तयार नव्हते. वारंवार विनंती करतोय, परत तुम्ही मला तिथं गलिच्छ भाषेत बोलताय, शिवीगाळ करताय. मग हा कोणता पाहिला ना ऐकून घेईन. मग मला पुढचं त्या ठिकाणी पाऊल उचलायला लागलं. त्या ठिकाणी तुमच्यावरती अन्याय करणारे कोणते नेमके पंच होते आणि त्यांच्याबद्दलची तुमची भूमिका आता काय? कारण त्या स्टेजवरती अजितदादा सुद्धा होते, महाराष्ट्रातली जनता हे सगळं पाहत होती. म्हणून तर अजितदादा स्टेजवर होते, म्हणून तर त्यांना मी व्हिडिओ दाखवा म्हणत होतो ना. जनतेला पण व्हिडिओ बघायचा होता. व्हिडिओ जनता पण तिथं सगळी म्हणत होती की व्हिडिओ दाखवा, तरी पंचांनी तिथे त्या ठिकाणी व्हिडिओ दाखवला गेला नाही. अजितदादांकडे तुम्ही हे गारणं मांडलं का? अजितदादा काय बोलले यावरती? त्या ठिकाणी मी जाऊन मुरल्यांना मोळांकडे तिथं गारण दाखवलं होतं, तर त्यांनी मला सांगितलं होतं की व्हिडिओ दाखवा. तर मग परत मला म्हणले दाखवतो व्हिडिओ. परत खाली आणलं मला, तरी त्यांनी तो व्हिडिओ काय दाखवला नाही मला. त्या स्टेजवरती तुम्हाला सहकार्यच झालेलं नाही अजिबात? अजिबात सहकार्य नाही झालं. बरं, आता यानंतरची काय भूमिका असणार आहे? कारण 3 वर्ष बंदी म्हणजे एखाद्या अनेक वर्षाचा हा 3 वर्षात म्हणजे अनेक दिवसांचा हा टप्पा. इतक्या दिवस तुम्हाला कुस्ती खेळता येणार नाही. आता या ठिकाणी आम्ही कोर्टात जा मागणार आहे आणि त्या बंदीविषयी बोलणार आहे आणि ती व्हिडिओ पण दाखवणार आहे. पंचांचा जो चुकीचा निर्णय आहे ना, पंचांनी पण मान्य केलेलं आहे की पंचांकडनं चुकीचा निर्णय झाला. मग असं पंचांकडनं जर चुकीचा निर्णय होत गेला तर येणार आहे पुढच्या काळात खेळाडूंवर हा एक प्रकारचा अन्याय. आता हा माझ्यावर आत्ता झाला आहे. 2009 साली चंद्रहार पाटलांवर झाला. त्यांनी त्यांची प्रतिक्रिया बी बोलून दाखवलेली.